वर ही लाईव्ह दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई शहरात सर्वत्र मुंबई आणि मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे आणि त्याचाच एक भाग न्हावाशेवा सी लिंक जिथे जोडला जातोय तर त्याच्या जवळ हे सध्याचं डीप क्लिनिंग सुरू आहे आणि त्याची प्रत्यक्ष सध्या जो सागरी सेतू तयार झालेला आहे त्याची पाहणी मुख्यमंत्री यांनी केली। 12 तारखेला त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुस्मिता, अतिशय महत्त्वाचा शिवडी न्हावाशेवा पूल हा मुंबईला नवीन ओळख देणारा पूल ठरणार आहे आणि याच पुलाचं स्वच्छता ही आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अटल सेतू हा साधारणपणे 22 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे आणि आज त्याची पाहणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करतायत। यामुळे आपण जर बघितलं तर नवी मुंबईला जाण्याचा मार्ग हा केवळ 10 ते 15 मिनिटांचा होणार आहे, जो आधी 1 तास तुम्हाला साधारणपणे लागत होता आणि तब्बल 18,000 कोटी रुपये खर्चून हा संपूर्ण पूल बांधण्यात आलेला आहे, ज्यामुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड या शहरांना जोडणं सहज शक्य होणार आणि केवळ 20 मिनिटांचे अंतर पार करता येणार आहे। मुंबई महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी या टप्प्यामध्ये हा रस्ता ते स्वच्छ करतायत। आज सकाळपासूनच मुंबईतील अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम ही सुरू होती आणि आता MTHL पुलावरती स्वतः मुख्यमंत्री या साही लेन्स ज्या 3 लेन आहेत अप आणि डाऊन दिशेला जाणाऱ्या यांचं ते स्वतः स्वच्छता करतायत आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे। पहिल्यांदा ते स्वच्छता दूतांना भेटले। मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर याच मार्गाने पुढे प्रवास करत मुख्यमंत्री हे नवी मुंबई एअरपोर्टच्या दिशेने जाणार आहेत। येथे नियोजित कार्यक्रम आहे तिथे हजेरी लावणार आहे। सुस्मिता, हा किती वेळाचा इथे कार्यक्रम असणार आहे आणि इथून पुढचे मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम काय असतील? कारण अगदी नरिमन पॉइंटच्या ट्रायडंटच्या भागापासून मुख्यमंत्री स्वच्छता अभियानात एक टप्पा पुढे सरकतायत। हा जोडला गेलेला पूल आहे आणि नवीन ओळख आहे, त्यामुळे या मार्गाची सुद्धा स्वच्छता करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी निवडलेलं आहे। आज सकाळपासूनच मुंबईचा दक्षिण मुंबईचा त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि त्यानंतर आपण बघितलं तर आता ते शिवडी न्हावाशेवा कनेक्टरला पोहोचलेले आहेत। त्यानंतर ते नवी मुंबईच्या दिशेने जाणार आहेत। नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ते भेट देणार आहेत, तिथे त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे आणि त्यानंतर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं भूमिपूजन ते करणार आहेत। कर्जतला स्वतः मुख्यमंत्री पोलीस मैदानामध्ये जाणार आहेत। असा सगळा हा नियोजित कार्यक्रम त्यांचा आहे आणि या डीप क्लिनिंग ड्राईव्हला कुठेही खंड न पाडता आज सकाळपासून जर आपण बघितलं प्रियदर्शनी पार्क जवळून SLC रोड, कोस्टल रोड अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मुंबईतील महत्वाकांक्षी प्रोजेक्टची पाहणी करत मुख्यमंत्र्यांचे डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या शिवडी न्हावा कनेक्टरच्या मदतीने पुढचा प्रवास करत मुख्यमंत्री हे नवी मुंबईला जाणार आहेत। 12 तारखेला याचं नियोजित उद्घाटन ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यापूर्वीचाच हा एक दुसरा पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुस्मिता, किती किलोमीटरच्या अंतरामध्ये ही सगळी स्वच्छता मोहीम होणार आहे? कारण ठाण्यात किंवा अन्य काही ठिकाणी पाहिलं मुख्यमंत्री पुरेसा वेळ देतात, भरपूर वेळ या प्रत्येक स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणी थांबतात आणि मगच ते पुढे जातात। नक्कीच, खरं तर 12 तारखेला याचं उद्घाटन आहे आणि सकाळपासून जर आपण बघितलं 7:30 वाजताचा नियोजित दौरा होता। थोडासा उशिरानं हा दौरा जरी सुरू झालेला असला तरी सुद्धा मुंबईतील टप्प्याटप्प्यांमध्ये हा दौरा पूर्ण केला जातोय आणि 11 वाजेपर्यंत हा नियोजित स्वच्छते। सुस्मिता, आवाज नीट पोहोचू शकत नाही, पण तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।
आणि आता बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत। सरकार हे विषकन्येसारखं असतं, ज्या ठिकाणी सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो। तसंच सरकारी अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करता करता डोक्यावरचे केस